सुरू करू. गुड इव्हनिंग. माझं नाव विनीता आहे आणि इथं आपण जमलेलो आहोत एक खूप बेसिक टेक्निक जे सगळ्यांना आली पाहिजे. युजली आपण का करणार आहोत, हा सेशन आपण का करतो, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे आपल्याला आधी आपल्याला एकाचा जीव वाचवायचा आहे. जीव फक्त हॉस्पिटलमध्ये वाचवू शकतो असं नाहीये. आपण बाहेर इतर ठिकाणी जातो तर आपण त्या ठिकाणी आपण एखादा व्यक्ती जर पडलाय तर आपण आधी काय केलं पाहिजे, त्या आपण पळवाट न काढता ते रेकॉग्नाइज करायचं आपल्याला काय का झालंय त्याला असं आणि आपण काय करू शकतो त्याच्यासाठी. माणुसकीच्या नात्याने सर्वात पहिली गोष्ट आपण जी करतो ती आहे आयडेंटिफाय करतो की असं ह्याला का झालंय आणि आपण काय केलं पाहिजे. ती गोष्ट एक लहानशी गोष्ट आहे. ते सेशन आपण करत आहोत त्याचं नाव आहे बेसिक लाईफ सपोर्ट. बेसिक गोष्ट आहे आणि त्या टेक्निक कुठल्या हिशोबाने आपण करणार आहोत त्याचं नाव दिलेलं आहे. टेक्निकचं नाव दिलेलं आहे सीपीआर. ती टेक्निक सीपीआर म्हणजे एक मोठं नाव आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण एखादा व्यक्ती पडला तर तो कसा पडला आणि का पडला, तर त्या व्यक्तीला ती गरज आहे का ते आपण आधी ओळखायचं आहे. ते ओळखल्यानंतर त्या व्यक्तीला आपण तो सीपीआर द्यायचा आहे ते आपण आता शिकणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी खूप उपयोगी आहे की आता आपण बाहेर बघतो एखाद्या व्यक्ती साधारण पडला तर आपण युजली काय करतो, पहिली गोष्ट आपण काय करतो, युजली आपण काय पडला तर सर्वात आधी आपण पळवाट काढतो किंवा मग त्याच्यावर जातो आणि त्याला हाक मारतो. तर सर्वात आधी जर असं काही झालं तर सर्वात आधी हे करायचं आपल्याला त्या व्यक्तीला एका प्लेन जागेमध्ये घेऊन यायचं आपल्याला, फ्लॅट सरफेस वरती. कारण जी आपण परफॉर्म करणार आहोत तिथे असं गादी वगैरे काही नकोय, प्लेन फरशी हवी आपल्याला. म्हणून त्या हिशोबाने आपण त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आणणार आहोत. त्यानंतर जे कपडे घातले असतील त्याचे बटन आपण मोकळे करणार आहोत आणि मग आपण त्याला विचारणार आहोत. त्याचा आपण सीन सेफ्टी करणार आहोत की आपण पण सेफ आहोत कारण की आपण त्याच्यावर करणार आहोत. तर आपणच कम्फर्टेबल नाही आहे, मध्ये काहीतरी येत आहे आपल्याला अडचण, तर आपण ते पूर्णपणे त्याला जे आपल्याला द्यायचं ते पूर्णपणे देऊ शकणार नाही आहोत. त्याच्यामुळे आपल्याला त्याला सीन सेफ्टी करायची. नंतर आपल्याला हाक मारायची. आता बाहेर गेलो तर आपण आपल्याला नाव तर माहित आहे नाही त्या व्यक्तीचं, तर आपण त्याला त्याच्या नावाने हाक आपण त्याची पल्स बघणार आहोत. युजली आपण कुठली पल्स बघतो, घरातही आपण आपली इथे बघतो, इथे नाही बघायची आपल्याला, तर आपल्याला कॅरोटॉइड पल्स बघायची. का बरं बघायची, ते उपयोगी आहे का, कारण की जेव्हा असा होतं तेव्हा ही जी पल्स असते ती खूप कमी लागते आणि कधी कधी लागतही नाही आणि ही आपल्या हृदयाच्या खूप जवळ असते त्यामुळे ही आपल्याला लवकर लागते. तर आपण ती तपासायची, बघायची आहे. सोबतच आपल्याला त्याचं काय बघायचंय, तो व्यक्ती ब्रीथ करत आहे का नाही, श्वास घेत आहे का नाही. युजली जेव्हा श्वास घेतो आपण आपले पोटाचे पण जे अवयव आहेत ते आपण वापरतो, तर आपण बघायचे सोबतच की आहे का नाही. नाही जमलं आपण आपल्याला कोणाला तरी आवाज द्यायचा आहे की मला मदतसाठी या म्हणून. जर सपोज आपल्याला आजूबाजूला कोण नाही आहे तर आपण शेवटी काय करू शकतो, सरांकडे मोबाईल असतो आहे, मग आपण लगेच अँब्युलन्सचा नंबर डायल करू शकतो. अँब्युलन्सचा नंबर काय आपला, आपण आपला अँब्युलन्सचा नंबर डायल करायचा आहे. आणि मग जर आपण बोलू शकत नाही, ही खूप क्रुशियल वेळ असते, आपल्याला वेळ अजिबात घालवायचा नाहीये. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, लाऊड स्पीकरवर टाकायचं आहे आणि लगेच ही जी सीपीआर ही क्रिया आहे ती चालू करायची आहे. आलं लक्षात. सर्वात आधी आपण काय करणार आहोत, सर्वात आधी आपण सीन सेफ्टी करणार आहोत. आपण त्याचा आवाज विचारणार आहोत. ते जर उत्तर दिलेलं नाही आपल्याला तर त्याच्यानंतर लगेच आपण कोणातरी बोलवायचं आहे मदतीसाठी. कोणी आलं तर बरं आहे, नाही आलं तर लगेच आपण पल्स चेक करायची आणि तुमचा सीपीआर हा चालू करायचा आहे. ठीक आहे. तर आपण आता बघणार आहोत ते कसं करायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय ह्याच्याविषयी काय विचारायचं तुम्हाला, पल्स किती सेकंदाचा आहे, एका मिनिटात तुम्ही 10 सेकंदासाठी बघायचंय. 10 सेकंदासाठी मोजायचं तुम्ही. 101 102 मोजायचे. 10 सेकंद झाले, तुम्हाला नाही भेटली पल्स, बघितलं की ब्रीदिंग नाही आहे तर लगेच तुम्ही सीपीआर स्टार्ट करायचं. मग आता आपण पाहू कसं करायचं आहे. झालंय बेसिकली आपण दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. कोणी व्यक्ती कोलॅप्स झालं तर त्याला सीपीआर देऊन जायचं नाही आहे. फर्स्टली याचं आयडेंटिफाय करायचं आपल्याला की ह्याला गरज आहे का. त्यासाठी आपण काय करणार आहोत, रिस्पॉन्स बघणार आहोत त्याचा आहे कसा आहे रिस्पॉन्स. आपण त्याला विचारू तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात. जर 3 वेळेस त्याचं उत्तर नाही आलं आपण तरी शोल्डरवर टॅप करणार आहोत, विचारणार आहोत. तर नाही आपल्याला काही रिस्पॉन्स भेटला तर आपण लगेच कोणाला तरी मदतीला बोलणार आहोत की मला मदतीसाठी कोणतरी या. आजूबाजूला कोण असेल तर येतीलच आणि जर नसेलच तर तुम्हाला काय करायचं आहे, लगेच अँब्युलन्सला कॉल करायचा आहे. वेळ अजिबात घालवायची नाही आहे कारण तो ऑक्सिजन सप्लाय ठीक आहे. पल्स पण नाहीये, हे पण तुम्ही 10 सेकंदासाठीच मोजणार आहात जसं मी सांगितलं. 10 सेकंदामध्ये तुम्हाला नाही आलं, मोजा तुम्ही. नाही आलं झाले लगेच मग तुम्ही चालू करा सीपीआर. तर तुम्हाला आता माहिती नाही आता एक्झॅक्टली तुम्ही कुठं दाबायचंय, ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर करण्यासाठी केलं म्हणून नाही, हे इफेक्टिव्ह झालं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. तर काय आहे, हे जे 2 निपल्स असतात ह्याच्या सेंटर मध्ये आपल्याला प्रेशर
80 पर्यंत पोहोचतो. 80 to 82 असं नॉर्मल आपण ठरवतो. पण ह्याच्यासाठी आपल्याला 100 ते 120 पर बीट आपल्याला एवढ्या जोरात द्यायचं आहे, एवढे आलं पाहिजे आणि एवढं जोरात आणि फास्ट पुश हार्ड आणि पुश फास्ट करायचं आहे. जोरात आपल्याला दाबायचं आहे की 120 पर्यंत आपलं रेंज पोहोचली पाहिजे. म्हणजे तेवढी शक्ती आपण लावायला हवी आहे. ह्याच्यामध्ये भरपूर कॉम्प्लिकेशन असू शकतात, पण त्याचा विचार न करता तुम्ही ही क्रिया चालू करायची आहे. तुमचा जो हा हात आहे, तुमचा जो हा हात आहे, हा मध्ये इथे ठेवायचा आहे. मग हा जो दुसरा आहे हा इंटरलॉक करायचा आहे. म्हणजे कसं तुमचं पूर्ण तुम्ही जो प्रेशर देणार आहात ते शोल्डर वरून द्यायचं आहे. तुमचं जे हे एल्बो आहे ते बेंड झाले नाही पाहिजे. आता मी जे केलं हे होतं कम्प्रेशन. आता मी काय करत आहे, मी हृदयाला पंप करत आहे की ते लगेच ब्लड फ्लो वाढायसाठी. आता ह्यानुसार मला 2 ब्रेथ्स पण द्यायचे. म्हणजे कसं फुफ्फुस पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो, तर ह्याच्यासाठी मला ब्रेथ्स द्यायचा आहे ह्याला. तर कसं देणार आहे मी आता, युजली बाहेर आता कसं हॉस्पिटलमध्ये भरपूर गोष्टी असतात ज्याने आपण ब्रेथ्स प्रोव्हाइड करू शकतो, देऊ शकतो, पण इथे असं नाहीये. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही माउथ टू माउथ देऊ शकता. जर तुम्ही कम्फर्टेबल आहात तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. त्यासाठी देण्यासाठी काय करणार आहात तुम्ही, थोडंसं डोकं वरती करायचं. का वरती करायचं आहे, कारण की आपली जीभ असते ती मागं पडते. तर मागं पडल्यामुळं आपला जो एअरवे असतो, जे श्वास नलिका असते ती बंद व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपल्याला वरती करायचं आहे. आपल्याला ह्या हाताने नाक दाबायचं आहे, तोंड उघडून फुकायचं आहे. 2दा फुकणार आहात. 2दा फुकण्यासाठी तुम्ही आधी स्वतःचा श्वास घ्यायचा आणि मग फुकायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही काय करायचंय, तुमचा सीपीआर स्टार्ट करायचा आहे. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, जर असा व्यक्ती कुठं ऍक्सिडेंट झालाय, पडलाय आणि त्याला कुठं कुठे फ्रॅक्चर झाले, तोंडावरती लागले, तेव्हा असं वरती आपण करायचं नाही आहे. तेव्हा आपण दुसरी टेक्निक वापरणार आहोत वरती करण्यासाठी. तेव्हा आपण काय करू शकतो, त्याचे जे दोन्ही हात आहेत तसं धरायचे आणि मगच आपण त्याला ब्रेथ द्यायचे. का, कारण तिथे त्याला ऑलरेडी हे गेलेलं आहे. मग त्याला आपण सपोर्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपण धरायचं आणि मगच त्याला ब्रेथ प्रोव्हाइड करायचं. नॉर्मली कुठे खाली व्यक्ती पडला वगैरे, जे मी सांगितलं आधी ते आपण करू शकतो. हॅलो, तुम्ही कसे आहात? काय येते, उत्तर येते लगेच. कोणाला ताबडतोब कोणाला तरी आवाज द्या. विनायक. जोरात. विनायक. सोबतच तू काय करायचं, बघणार आहेस ना. तुम्हाला माहिती आपली कॅरोटाइड पल्स कुठे असते. सगळ्यांनी हात लावा. हे जे माणसांचं असते की नाही, इथून थोडंसं तिकडे जा, थोडं दाबा. दिसते का, लागते काय, जीवन त्यात सर्व ठीक आहे. मग आता बघा, सोबतच बघायचं तुम्हाला की श्वास येतोय की नाही, त्याची चेस्ट पण बघायची, राईज होती का नाही, उचलत आहे का नाही. तसं तू जेव्हा बघशील नाही सोबतच श्वास तुला जे आहे ब्रीदिंग ते तुला फील होणार. ठीक आहे, बघायचं इथे बघ. हो 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 चालेल. बघितलंच काय येत नाही काय करशील, चालेल कसं ठेवशील, पंपिंग सेंटरला बरोबर. नाक दाबायचं आणि मग पंपिंग. परत करायचं. कोणा मेचा दिला थकला येतो आता. आता हे एकटाच करतोय, कोणतरी हेल्प नाही आली म्हणून. कोणी हेल्प करणार आहे त्याला. दुसरं कोण करतं ते करा. मनीष करा. करा कोणीतरी. ना तर आपण रोल कसं, तू तिकडून जाणार आहेस, तू
परत परत तीस वेळा. कोण माहिती लागलं नाही अजून? दिवस गर्दी वाढत चाललेली आहे आणि गर्दीचं प्रमाण जेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतं त्या प्रमाणात सफोकेशन होतं आणि आपण पाहत असाल तर ह्या आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तर लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ आणि वोकाड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज या ठिकाणी CPR हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांचा जीव आपण कसा वाचवू शकतो त्याबद्दलचा अवेअरनेस लोकांमध्ये कसा आपण पसरवू शकतो याचं हे मेन उद्दिष्ट होतं. आणि वर्ल्ड हार्ट डे हा चांगल्या प्रकारे साजरा आपण कसा करू शकतो तर ह्या CPR प्रोग्रामच्या माध्यमातून आपण करू शकतो. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत इमर्जन्सी मध्ये आपण काय करू शकतो आणि आपण काय केलं पाहिजे याचा मेसेज मंडळाच्या मार्फत जातोय. आणि खरं तर हा एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम मंडळाने आणि वोकाडच्या माध्यमातून राबवलेला आहे, जेणेकरून गणेशोत्सवामध्ये जर एखादी अप्रिय अशी घटना घडली तर जवळच असलेला आमचा कार्यकर्ता त्वरित डॉक्टरांच्या रूपाने धावून येईल आणि त्यावेळी त्या रुग्णाचा आपण जीव तात्पुरता का होईना आपण वाचवू शकतो, हॉस्पिटल पर्यंत त्याला आपण व्यवस्थित नेऊ शकतो. तर अशा प्रकारचा हा उपक्रम होता आणि हा CPRचा उपक्रम खरोखर अत्यंत स्तुत्य आहे. मी पुन्हा एकदा उत्सव मंडळाच्या वतीने वोकाड हॉस्पिटलचा आभार मानतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम आपण वर्षानुवर्ष राबवत राहू हीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. On the occasion of World Heart Day, वोकाड हॉस्पिटल मुंबई के राजा गणेश गढ़ी के साथ हम लोग एक CPR ट्रेनिंग का आयोजन हमने किया गया है. अगर आप पिछले 3 साल का डेटा देखेंगे तो आपको समझ में आएगा कि 2020 से लेके 2024 तक ईयर ऑन ईयर अगर आप हार्ट अटैक से जो लोगों की मृत्यु हो रही है उसका दर हमेशा बढ़ता ही जा रहा हुआ है. कई बार जब पेशेंट को हार्ट अटैक आता है तब उनको घर में आता है या सोसाइटी में आता है या वर्क प्लेस पे आता है, वहाँ से लेके हॉस्पिटल ले जाने तक का जो टाइम होता है वहाँ में आप देखेंगे कि कई बार वो ब्लड सप्लाई जो होता है जो ब्रेन तक नहीं पहुँचता है और कई बार पेशेंट पैरालाइज हो जाते हैं या लोगों की मृत्यु भी होती है. CPR ट्रेनिंग वो बहुत ही बेसिक प्रकार की ट्रेनिंग होती है जहाँ पे आपको सिखाया जाता है कि आप हार्ट को पंप करके जब तक आप हॉस्पिटल पहुंचो तब तक हार्ट को कैसे बीट चालू रखा जाए, जिससे जो भी ब्लड सप्लाई होता है, जो भी वाइटल ऑर्गन्स बॉडी के होते हैं वहां तक वो ब्लड सप्लाई चालू रहता है, चाहे वो ब्रेन का सप्लाई हो, लिवर का सप्लाई हो या किडनी का सप्लाई हो. अगर आप वेस्टर्न वर्ल्ड के अंदर में देखेंगे तो वहाँ पे स्कूल और कॉलेजेस के अंदर में भी ये बेसिक CPR ट्रेनिंग दी जाती है, क्योंकि आप जहाँ पे भी रह रहे हो, चाहे वो कोई सोसाइटी हो या वर्क प्लेस पे हो या स्कूल हो या यूनिवर्सिटीज हो, वहाँ पे किसी भी पेशेंट को अगर इस प्रकार की हार्ट अटैक की कोई बीमारी हुई हो और ऐसा कोई इंसिडेंट हुआ हो तो CPR ट्रेनिंग दे के आप उनको वहां तक पहुंचा सको. जब ये गणेश चतुर्थी के मौके पे जब हमको पता है कि 10 दिन के अंदर इतने सारी बड़ी मात्रा में श्रद्धालु विजिट करने आते करते हैं, तो हम सारे वॉलंटियर्स जो है उनको साथ में ट्रेन कर रहे हैं, चाहे जिसकी वजह से कोई पेशेंट को अगर रिक्वायरमेंट CPR की हुई हो तो CPR ट्रेनिंग दे के हम वो पेशेंट को हॉस्पिटल तक दे सके. एंड दिस इज नॉट ओनली लिमिटेड टू द गणेश चतुर्थी. हम जो पर्टिकुलर सोसाइटी में रह रहे हैं वहां पे भी ये स्किल का होना बहुत जरूरी है. विद इन वोकाड हॉस्पिटल हम एक मैसेज सोसाइटी में पास ऑन करना चाहते हैं. द कंसेप्ट इज ट्रेन द ट्रेनर, जहाँ पे हम एक ट्रेनिंग देके लोगों को बताना चाहते हैं कि अगर आप CPR ट्रेनिंग जानते हो तो आप किसी भी जगह पे जहाँ पे पेशेंट को कोई हार्ट अटैक जैसी बीमारी आई हो वहां पे ये टेक्निक को यूज करके वो जगह से हॉस्पिटल तक आप पेशेंट को अच्छे तरीके से पहुंचा सकते हैं. थैंक यू.